नमस्कार. राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन हा दरवर्षी 3 डिसेंबरला साजरा केला जातो. भारतातील कृषी क्षेत्रातील योगदानाप्रित्यर्थ आदर व्यक्त करणे आणि कृषी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिन म्हणजे 3 डिसेंबर हा कृषी शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. या उपक्रमाद्वारे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे म्हणजे ICARचे उद्दिष्ट शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कृषी आणि संबंधित विज्ञानामध्ये रस निर्माण करणे आणि कृषी ही त्यांची व्यावसायिक आणि संशोधन कारकीर्द किंवा करिअर म्हणून निवडणे किंवा कृषी उद्योजक म्हणून शेतीत स्वतःला गुंतवणे हा आहे. थोडक्यात हा दिवस भारतीय कृषी क्षेत्रातील प्रगती आणि कृषी शिक्षणाचे महत्त्व वाढवण्यासाठी समर्पित आहे. 3 डिसेंबर 1884 रोजी जन्मलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा वारसा राजकीय क्षेत्रापलीकडे आहे. कृषी क्षेत्राप्रती त्यांची खोलवर रुजलेली बांधिलकी ही त्यांच्या समर्पणाची साक्ष होती. भारताचे पहिले राष्ट्रपती आणि त्यापूर्वी कृषी मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी प्रगतीसाठी त्यांची अढळ श्रद्धा दिसून आली. राजेंद्र प्रसाद यांच्या दृष्टिकोनात केवळ प्रशासन नाही तर शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, कृषी संशोधनाला चालना आणि ग्रामीण समुदायांचे उत्थान यांचा समावेश होता. त्यांचे नेतृत्व आणि आदर्श धोरणकर्ते विद्वान आणि कृषी उत्साही पिढ्यांना प्रेरणा देत राहतात. कृषी शिक्षण दिन हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या चिरस्थायी वारशाला श्रद्धांजली आणि त्यांच्या दृष्टिकोनाचे पालनपोषण करण्याचे स्पष्ट आव्हान आहे. भारतीय शेतीसाठी शाश्वत आणि समृद्ध भविष्यासाठी त्यांच्या आकांक्षांना प्रतिध्वनित करून कृषी शिक्षण आणि संशोधनात गुंतवणूक करण्याचे आवाहन करते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन 1950 ते 1962 या काळात भारताच्या राष्ट्रपतीपद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताच्या स्वतंत्र लढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील होते व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते होते. ब्रिटिश राजवटीत जनतेत वाढीस लागलेला असंतोष शमवण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी लोकांचे लक्ष शेती सुधारणाकडे वळविले. सन 1868 मध्ये मद्रासजवळील सैदापेठ येथे सरकारने एका कृषी क्षेत्राची स्थापना केली. पुढे या कृषी क्षेत्राचे कृषी शाळेत रूपांतर करण्यात आले. हीच भारताची आधुनिक कृषी शिक्षणाची सुरुवात होय. त्यावेळच्या मुंबई प्रांताचे राज्यपाल सर रिचर्ड टेम्पल यांनी त्याच सुमारास पुण्याच्या विज्ञान विद्यालयात कृषी उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करविला. सन 1888 आणि सन 1890 या वर्षी अनुक्रमे नागपूर व कानपूर येथे 2 वर्षाचा महाविद्यालयीन कृषी शिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर शाळांच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात आला. केवळ कृषी शिक्षण देण्याकरिता 2 वर्षाचा अभ्यासक्रम असलेल्या शेतीशाळाही काढण्यात आल्या. वर्गात विषयात सैद्धांतिक ज्ञान देऊन शाळेला जोड नसलेल्या कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष हाताने काम करून घेतले जाईल. या शाळात जमिनीचे प्रकार, जमिनीची मशागत, अवजारे, शेतीचे प्रकार, पिके, त्यातील रोगराई, पशुपक्षी पालन, दुग्ध व्यवसाय, सुतारकाम, लोहारकाम इत्यादी शेतीशी निगडीत असलेले विषय शिकवले जात असत. सरकारने कृषी शिक्षणाला सन 1905 नंतर अधिक उत्तेजन देण्यास सुरुवात केली. सेबूर, बिहार व अलाहाबाद येथे कृषी महाविद्यालये काढून ती त्या प्रांतातील विद्यापीठांना जोडण्यात आली. सन 1920च्या राजकीय सुधारणा अंमलात आल्यानंतर कृषी हे एक स्वतंत्र खाते मांडण्यात आले आणि कृषी शिक्षणाला अधिक चालना मिळाली. त्यानंतर निरनिराळ्या प्रांतात आणखी कृषी महाविद्यालये काढण्यात आली. सन 1926 साली भारतीय कृषी शिक्षणात व व्यवसाय सर्वांगीण सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहणी करून योग्य त्या शिफारशी करण्यासाठी सरकारने रॉयल आयोगाची नेमणूक केली. या रॉयल आयोगाने केलेल्या काही महत्त्वाच्या शिफारशी अशा आहेत. कृषी महाविद्यालये विद्यापीठांना जोडावीत. बिहारमधील पुसा अन्वेषण संस्थेत पदव्युत्तर शिक्षणाची सोय करावी. सरकारी कृषी क्षेत्राऐवजी शेतकऱ्यांच्याच शेतात कृषी प्रात्यक्षिके करावीत. काही विशिष्ट विषयाकरता सरकारी कृषी क्षेत्रावरच अल्पकालीन शिक्षणक्रमाची सोय करावी. कृषी सुधार प्रचारासाठी चित्रपटाच्या इष्टतेचा विचार करावा. कृषी प्रदर्शनात मांडलेल्या उत्कृष्ट शेतमालांच्या नमुन्यांना बक्षिसे देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. या शिफारशी यथावकाश कार्यवाहीत करण्यात आल्या. माध्यमिक शालेय शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देण्याकरिता 2 वर्षाचा शिक्षणक्रम असलेल्या शेतीशाळा काढण्याचे ठरवून सन 1947 साली पुणे जिल्ह्यात मांजरी येथे एक शाळा स्थापन करण्यात आली. पुढे 1947 ते 1955 या काळात आणखी 16 शाळा मुंबई प्रांतात निघाल्या. या शाळांना मांजरी शेतीशाळा पद्धतीच्या
शाळा म्हणून ओळखतात. या शाळातील शिक्षण ज्या त्या राज्याच्या अधिकृत भाषेतून दिले जाते. हे शिक्षण माध्यमिक स्वरूपाचे असते. या शाळात शेतजमीन, मशागत, खते, पिके, कोरडवाहू, बागायती शेती, पशुपक्षीपालन, आऊत अवजारे, पिकल रोगराई, सहकार इत्यादी विषय शिकवतात. वर्गात दिलेल्या शिक्षणाबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांकडून तज्ज्ञ शिक्षकांच्या देखरेखीखाली शाळेच्या कृषी क्षेत्रावर शेतीची कामे प्रत्यक्ष करवून घेतली जातात. आतापर्यंत संस्था सरकारी शेती खात्यात नियंत्रणाखाली होत्या, आता त्या कृषी विद्यापीठात नियंत्रणाखाली आहेत. विद्यार्थ्यांची शाळेच्या आवारातच राहण्याची सोय केलेली असते. या शाळांमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी शेती खात्यात तसेच साखर कारखान्यात नोकऱ्या मिळू शकतात. कृषी महाविद्यालये संदर्भात महाविद्यालय कृषी शिक्षणाची सुरुवात 1888 साली झाली. सन 1906 मध्ये अशा महाविद्यालयांना संबंधित विद्यापीठाची मान्यता दिली. या संस्थांतून उच्च दर्जाचे कृषी शिक्षण देण्यात येते. या संस्था पूर्वी शासनाच्या नियंत्रणाखाली असत आणि त्या आता सर्वसामान्य विद्यापीठाशी संलग्न आहेत. सन 1960 पासून स्वतंत्र कृषी विद्यापीठे स्थापन करण्यात येऊ लागली व कृषी महाविद्यालये त्यांना जोडण्यात येऊ लागली. यापैकी काही महाविद्यालयात कृषी विषयक संशोधन केले जाते. बाकी सर्व महाविद्यालयात अध्यापन कार्य चालते. या महाविद्यालयातला अभ्यासक्रम 13 वर्षाचा असून उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला त्यात प्रवेश मिळतो. येथील शिक्षण इंग्रजी माध्यमातून दिले जाते. या महाविद्यालयातील शिक्षण क्रमात इंग्रजी, गणित, प्राणीविज्ञान, पशु पक्षी संवर्धन, रसायनशास्त्र, वनस्पती विज्ञान, सूक्ष्म जीवशास्त्र, वनस्पती रोग विज्ञान, कृषी कीटक विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, पशुवैद्यक, अर्थशास्त्र इत्यादी विषयांचा समावेश आहे. भारतात अशा कृषी शिक्षण देणाऱ्या 93 संस्था आहेत. दूध, दुग्धे, लोकर, अंडी, मांस इत्यादी उत्पादने कृषी व्यवसायाशी निगडीत असून त्यासाठी हा विषय महत्त्वाचा ठरतो. पशुपक्षी पालनाच्या शेती विषयाशी घनिष्ठ संबंध आहे. पशुपक्ष्यांचे संगोपन, शरीर स्वास्थ्य इत्यादी संबंधीचे शिक्षण या महाविद्यालयात देण्यात येते. अशी महाविद्यालये भारतात 16 असून ती कृषी विद्यापीठांना जोडलेली आहेत. दुग्ध व्यवसाय शिक्षण हा विषय कृषी शिक्षणाचाच एक भाग म्हणून गणला जातो. हे शिक्षण कृषी व पशुवैद्यक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असते, परंतु ते तितकेसे व्यापक नसते. या व्यवसायास फार महत्त्व असल्यामुळे त्याचे शिक्षण देणाऱ्या वेगवेगळ्या संस्थाही आहेत. सन 1952 साली ग्रामसेवक शिक्षण केंद्र भारतात सुरू करण्यात आली. पुढे 1958 साली यातील अभ्यासक्रम 2 वर्षाचा करण्यात आला. सन 1954 साली कृषी शिक्षणात ग्रामसेविका शिक्षण समावेश करण्याचे ठरविले आणि भारतातील विस्तार शिक्षणाच्या कार्यक्रमास गृहशास्त्र विभाग सुद्धा जोडण्यात आले. सन 1960 पर्यंत असे शिक्षण 37 केंद्रात सुरू झाले होते. देशव्यापी भूसंरक्षण कार्यक्रम आखून तो कार्यवाहीत आणण्यासाठी सुरुवातीला शेती आणि जंगल खात्यात 250 कर्मचाऱ्यांना या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले. पुढे निरनिराळ्या राज्यात या विषयाच्या शिक्षणासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन करण्यात आली. शेतकऱ्यांना लोहारकाम, सुतारकाम, उद्यानविद्या यासारख्या अल्पकालीन तांत्रिक विषयाचे तांत्रिक शिक्षण देण्यासाठी सर्व राज्यातून अल्पकालीन शिक्षण वर्ग भरण्यात येतात. सन 1954 साली शेतकऱ्यांना शेतीबाबत उपयुक्त माहिती पुरवण्यासाठी हा विभाग स्थापन झाला. या विभागामार्फत पत्रके, पुस्तिका, भित्तिपत्रके, चित्रपट, रेडिओ इत्यादी माध्यमाद्वारा प्रयोगसिद्ध अशी शेतीविषयक उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना सतत पुरवली जाते. अशा प्रकारे विविध योजनांद्वारा निरनिराळ्या स्तरावर कृषी शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे कार्य शासनातर्फे चालू आहे. भारत सरकारने नेमलेल्या सन 1964 ते 66 च्या शैक्षणिक आयोगाने शेती सुधारण्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला अग्रक्रम दिलेला असून त्या विद्यापीठांच्या स्वरूपाविषयी आणि कार्याविषयी पुढील काही सूचना केलेल्या आहेत. प्रत्येक राज्यात कमीत कमी एक कृषी विद्यापीठ असावे. या विद्यापीठात संशोधन, अध्यापन, विस्तार सेवा असे त्रिविध कार्य एकसंधपणे चालावे. कृषी विषयक मौलिक अनुप्रयुक्त संशोधन करणे, अशा संशोधनाच्या माहितीचा प्रसार करणे हे त्याचे उद्दिष्ट असावे. ग्रामीण भागातील आर्थिक सामाजिक समस्या सोडवणे हे त्यातील अध्यापनाचे संशोधनाचे लक्ष असावे. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक ती विविध शास्त्रे, यंत्रविद्या विकसित करणे व शिकविणे यावर भर असावा. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थी व संशोधक यांच्या अध्यापनाबरोबर इतरही गरजू शेतकऱ्यांना शिकविण्याचे कार्य त्यांनी करावे. कृषी विद्यापीठाचे कार्य सफल होण्यासाठी त्यातील अध्यापन आणि संशोधन यांच्या कक्षेत अनेक शास्त्र व व्यवसाय उद्योग यांचा समावेश असणे आवश्यक आहे. वरील उद्दिष्टानुसार कार्य आणि विशेषतः संशोधन कार्य करणारी विद्यापीठीय दर्जाची भारतीय आद्य संस्था म्हणजे नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था ही होय. ही संस्था भारत सरकारच्या कृषी मंत्रालय, भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग अंतर्गत स्वायत्त संस्था आहे.
ही संस्था संपूर्ण देशात फलोत्पादन, मत्स्यपालन आणि प्राणी विज्ञान यासह कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाचे समन्वय, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणारी सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेने आपल्या संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे भारतातील हरित क्रांती आणि त्यानंतरच्या कृषी क्षेत्रातील घडामोडी घडवून आणण्यात अग्रणी भूमिका बजावली आहे. या संस्थेला 1958 मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. या संस्थेमार्फत संशोधन, अध्यापन, विस्तार सेवा असे विविध कार्य चालते. गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ हे भारतातील पहिले कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना दिनांक 17 नोव्हेंबर 1960 रोजी उत्तर प्रदेश कृषी विद्यापीठ म्हणून झाली. नंतर सन 1972 मध्ये उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या स्मरणार्थ त्याचे नाव बदलून गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ असे ठेवण्यात आले. हे विद्यापीठ उत्तराखंड राज्यातील पंतनगर येथे आहे. भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यात, या देशात हरित क्रांती घडवून आणण्यात या विद्यापीठाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी या विद्यापीठाला हरित क्रांतीचे अग्रदूत असे संबोधले होते. कृषी विद्यापीठात तंत्रज्ञान, मत्स्य व्यवसाय, गृहविज्ञान आणि मूलभूत विज्ञान सारख्या विविध क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रम देते. सुमारे 12,661 एकर परिसरात पसरलेले हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या मालकीचे 5-6 हजार हेक्टर पर्यंतचे सर्व पाण्याची भरपूर सोय असलेले कृषी क्षेत्र लागते. विद्यापीठ स्वायत्त संस्था असते. विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ, विद्यापरिषद असे 2 मुख्य भाग असतात. पहिल्या विभागाकडे संस्थेचे अंदाजपत्रक, पदाधिकाऱ्यांची नेमणुका, उत्पन्न, आर्थिक व्यवहार या बाबी असतात. त्याबाबत मंडळात पूर्ण अधिकार असतो. दुसऱ्या विभागाकडे शैक्षणिक बाबी असतात. त्यात शिक्षणाचा आणि अध्यापनाचा दर्जा राखणे आणि शिक्षण संस्थांचा परीक्षावर नियंत्रण ठेवणे या गोष्टींचा समावेश असतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ म्हणजे राहुरीचे कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील शेतीचे विद्यापीठ आहे. कृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरित क्रांती जनक वसंतराव नाईक यांनी राज्यात पहिल्यांदा 4 कृषी विद्यापीठाची स्थापना केली. त्यापैकी राहुरीचे कृषी विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ आहे. वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत दिनांक 19 मार्च 1968 रोजी स्थापन झालेले हे विद्यापीठ महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात राहुरी या गावी आहे. स्थापना 1968 साली झाली तरी 1969 सालच्या ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित करण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत कृषी संबंधित वेगवेगळे संशोधन केले जातात. शेती आणि आधुनिक शेतीला उपयुक्त संशोधन सातत्याने या विद्यापीठामार्फत केले जाते. शेतीशी संबंधित अग्रगण्य असे विद्यापीठ आहे. शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तरीही आधुनिक जगयुगात तिला हवामान बदल, संसाधनांची कमतरता आणि वाढत्या लोकसंख्येचा दबाव यासारख्या महत्त्वाच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. या मागण्या पूर्ण करण्यासाठी कृषी शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. ही गरज ओळखून राष्ट्रीय कृषी शिक्षण दिनाचे उद्दिष्ट कृषी विज्ञानात रस निर्माण करणे, पुढील पिढीला संशोधक, उद्योजक आणि अभ्यासक म्हणून करिअर शोधण्यास प्रोत्साहित करणे आहे. या महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वत कृषी विकास सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञान आणि कौशल्याने तरुण मनांना सुशोभित करण्याचे महत्त्व राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन या उत्सवातून अधोरेखित होते. श्रोता संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा.